गुजरातमधल्या बिल्किस बानो अत्याचार प्रकरणी 11 आरोपी ज्यांनी त्यांना शिक्षा झाली ते गुन्हेगार सिद्ध झाले आणि सर्वोच्च न्यायालयाने त्यांची जन्मठेपेची शिक्षा पूर्ण झाल्याच्या नंतर त्यांना मोकळं सोडलं. आता ह्या प्रकरणामधली सगळ्यात भयानक अशी विकृती जी समोर आलेली की ह्यांच्याबद्दल काही शंका नाही आहे की हे आरोपी आहेत की नाही, ह्यांचा गुन्हा सिद्ध झालेला आहे की नाही. अतिशय अमानुष पद्धतीने सामूहिक बलात्कार झाला. तिचं लहान मूल त्याला मारून टाकण्यात आलं. तिच्या पोटामध्ये जे मूल होतं तेही ह्या बलात्काराच्या ह्याच्यानंतर तो गर्भ गळून पडला, तेही मूल मेलं. हे म्हणजे जो दबाव होता तेव्हा तिथल्या न्यायालयावरती, म्हणून हा खटला बाहेर चालवण्यात आला. हे सगळं झाल्याच्या नंतर यांना शिक्षा झाली. जन्मठेपेची शिक्षा या लोकांनी भोगली आणि याच्यानंतर त्यांना सोडून जेव्हा देण्यात आलं तेव्हा आता जो प्रश्न उपस्थित होतो आहे त्याच्यातली विकृती ही आहे ज्याच्यावरती आमचा प्रचंड आक्षेप आहे, तीव्र निषेध आहे की या लोकांचा सत्कार करण्यात आला. विश्व हिंदू परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी यांचे हार घालून सत्कार केलेत. ही अतिशय निंदनीय अशी गोष्ट आहे आणि पुन्हा समर्थन करताना काही जण त्याच्यातून त्यांची विकृती दिसून येते आहे. ते असं म्हणतात की कायद्याच्या ह्याच्याप्रमाणे त्यांनी जे काही शिक्षा भोगायची ती भोगलेली आहे. त्या कालखंडामध्ये म्हणजे जेव्हा हे शिक्षा भोगत होते तुरुंगात त्या कालखंडामध्ये यांची जी काही वर्तणूक आहे ती चांगली असल्यामुळे त्यांना न्यायालयाने आता बाहेर म्हणजे खुलं सोडण्याचं ठरवलेलं आहे. म्हणजे एक लक्षात घ्या, कायद्याच्या पळवाटा, कायद्यामधल्या त्रुटी किंवा कायद्यामधल्या दुरुस्त्या ह्या सगळ्याचा फायदा घेऊन प्रत्यक्ष शिक्षा भोगून म्हणजे हे गुन्हेगार, ह्याच्याबद्दल काही शंका नाही आहे. एरवी आपल्याला नेहमी असं ऐकण्यामध्ये येतं की कायद्याला काय करायचं ते ठरवू द्या, कायद्याचं राज्य आहे, सर्वोच्च न्यायालयामध्ये चालू आहे खटला, किंवा वाटेल ते आपल्याला नेहमी ऐकायला भेटतं. अगदी आत्तासुद्धा बिहारमध्ये ज्या मंत्र्याने कायदा मोडणारा असा जो गुंड, जो प्रत्यक्ष ज्याच्यावरती 16 तारखेवरती अरेस्ट होतं म्हणजे वॉरंट होतं आणि त्याला पोलीसमध्ये शरण जाणं भाग होतं, त्यानं त्याच दिवशी मंत्रिपदाची शपथ घेतली आणि सगळ्यात कळस म्हणजे निर्लज्जपणाचा कायद्याच्या मंत्रिपदाची शपथ घेतली. तेव्हा त्याचं समर्थन करणारे असं म्हणत होते की न्यायालयामध्ये काय त्याच्यावरती गुन्हा कुठं सिद्ध झालेला आहे, फक्त आरोप केला गेलेला आहे. बरोबर आहे. आता या प्रकरणामध्ये बिल्किस बानोच्या प्रकरणातले, अत्याचार प्रकरणातले जे 11च्या 11 आरोपी आहेत त्यांच्यावरती आरोप सिद्ध झाले, त्यांना प्रत्यक्ष शिक्षा झाल्या, त्यांनी जन्मठेप भोगली. कायद्याच्या पळवाटीचा म्हणजे त्रुटीचा फायदा घेऊन ते बाहेर आले, इतपतही ठीक आहे. कायदा हातामध्ये घेण्याचं काही कोणी कारण नाही. त्याच्यामुळे जसं एखाद्याला कायद्याप्रमाणे त्याला शिक्षा झाली असेल तसंच पद्धतीनं कायद्याप्रमाणे एखाद्याची सुटका झाली असेल तर त्याच्यामध्ये आपण काही बोलू शकत नाही किंवा कंटेम्प्ट ऑफ कोर्ट आणि सर्वोच्च न्यायालयाचा अपमान वगैरे लगेच हे होतं. किंवा यापूर्वीसुद्धा अफजल हम शर्मिंदा आहे तेरे कातिल जिंदा आहे असं म्हणणारे, किंवा जर न्यायालयाने कुणाला फाशी दिली असेल तर इट्स अ ज्युडिशियल किलिंग, असा ही जी विकृती आहे तीच इथे पण विकृती दिसते आहे की या सगळ्यांना कायद्याचा फायदा घेऊन मोकळं सोडलेलं आल्यानंतर त्यांचा सत्कार करणे, त्यांना मोकळं सोडल्यानंतर त्यांनी समाजामध्ये काय आणि कसं करावं ते वेगळा मुद्दा आहे. पण त्यांच्यावरती किमान नैतिकता म्हणून बहिष्कार टाकणे हे तर आपल्या हातात आहे. बहिष्कार जरी तुम्हाला टाकायचं की न टाकायचा वेगळा मुद्दा आहे. त्यांचा सत्कार कशासाठी, त्यांनी नेमकं काय केलेलं आहे? ज्यांच्यावरचा गुन्हा सिद्ध झाला सूड उगवायचा म्हणून तुम्ही कायदा हातात, जी जुनी पद्धत होती की जर कोणी तुमच्यावरती अत्याचार केला असेल त्याच्यावरती तुम्ही सूड उगायचा म्हणून तुम्ही कायदा हातामध्ये घ्यायचा आणि त्याला भसकून टाकायचं, त्याच्यावरती अत्याचार करायचा किंवा जसं आता बिल्किस बानोवरती बलात्कार करायचा, हे सगळे जे मध्ययुगीन मानसिकता होती. 1947ला भारत स्वतंत्र झाला, आपण त्याचा अमृत महोत्सव साजरा करतो आहोत. कायद्याचं राज्य प्रस्थापित केलेलं आहे. कोणालाही कायदा हातात घेण्याचा अधिकार नाही, कुठल्याही कारणानं नाही. फक्त स्वसंरक्षणार्थ जर तुम्ही एखादी कृती केली असेल तर आणि तरच तेवढ्यापुरतं फक्त आपण समजून घेऊ शकतो. प्रत्यक्ष कायद्यामध्ये काय होईल ती गोष्ट वेगळी. म्हणजे एखाद्या स्त्रीवरती अत्याचार होत असताना तिने स्वसंरक्षणार्थ काही जर त्याच्यावरती प्रतिक्रिया केली तेवढ्यापुरतंच आपण समजून घेऊ शकतो तिनं ते आत्मरक्षणासाठी केलेलं आहे किंवा त्यांना कोणीतरी आत्मरक्षणासाठी केलेलं आहे. या ठिकाणी तुम्ही एका स्त्रीवरती सामूहिक बलात्कार करता, तिच्या छोट्या मुलाचं त्याची हत्या करता, तिचा गर्भ पण त्याच्या सगळ्या ह्याच्यामध्ये जातो. इतके नराधम असलेले लोक कायद्याचा फायदा घेऊन बाहेर सुटतात, त्यांचा सत्कार कशासाठी?
ही आणि त्याहीपेक्षा अजून भयानक म्हणजे त्याचं समर्थन करणाऱ्यांची जी विकृती आहे. आम्ही यापूर्वी सुद्धा सर तनसे जुदा याचे समर्थन करणारे जे लोक होते त्यांचा जितक्या आणि जशा कडक शब्दात निषेध केलेला होता, तितक्या आणि तशाच कडक शब्दामध्ये हे जे सगळे आरोपी आहेत, हे सगळे गुन्हेगार आहेत, कायद्यानं सिद्ध झालेले असे हे गुन्हेगार आहेत, त्यांचा सत्कार करणाऱ्या विकृतीचा कडक शब्दात निषेध करतो. विश्व हिंदू परिषदेने अतिशय कडकपणे हे जे सत्कार करणारे लोक आहेत त्यांना तातडीनं त्यांच्या संघटनेच्या पदावरून मुक्त करायला पाहिजे. उलट त्यांच्यावरती त्या संघटनेमध्ये बहिष्कार टाकायला पाहिजे. ही जी मानसिकता आहे, म्हणजे एकीकडे शिवाजी महाराजांची तुम्ही काय सांगायचं परंपरा सांगणार की ज्यांनी कल्याणच्या सुभेदाराची सून तिला कसं सन्मानपूर्वक परत केलं ह्याच्या तुम्ही गोष्टी सांगणार. तुम्ही स्वतःला शिवाजीचे वंशज म्हणून घेणार. तुम्ही स्वतःला उदार मतवादी अशा ज्या आपल्या उच्च अशा महान परंपरेचे आम्ही पाईक आहोत सांगणार आणि त्या ठिकाणी अशा विकृतीचं तुम्ही समर्थन करणार. कुठल्याच पद्धतीने कशाच बाबतीमध्ये यांच्या बाबतीमध्ये आपण समर्थन करू शकत नाही. यांच्या बाबतीमध्ये यांच्याकडून बोलणारे जे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष सगळे सुद्धा जे बोलणारे लोक आहेत त्या सगळ्यांनी ही गोष्ट ठामपणे लक्षात ठेवायला पाहिजे. जेव्हा की मुस्लिमांनी अत्याचार केले असं तुम्ही जेव्हा म्हणता त्याचा अर्थ असा होत नाही की तुम्हाला सुद्धा अत्याचार करायची कोणीतरी परवाना दिलेला आहे. काश्मीरमध्ये ज्या पद्धतीने भयानक अत्याचार हिंदूंवरती झाले, ज्याच्यावरती जे काही न्यायालयातली प्रक्रिया आहे ती आहे, किंवा काश्मीर फाईल चित्रपटाला ज्या पद्धतीनं लोकांनी प्रतिसाद दिला, ह्या सगळ्यातून ते दिसतं आहे की आम्हाला याचा प्रतिकार करायचा आहे. पण याचा अर्थ असा होत नाही की कोणी स्वतः हातामध्ये कायदा घेईल आणि स्वतःहून शिक्षा देईल. या प्रकरणामध्ये तुम्ही त्या स्त्रीवरती बलात्कार केला, त्या स्त्रीवरती तिच्या मुलाची हत्या केली, न्यायालयाने तुम्हाला दोषी ठरवल्याच्या नंतर तुम्ही ते वापस आले म्हणून त्यांचा सत्कार करताय, त्यांना ओवाळताय, त्यांना हार घातले जात आहेत. या विकृतीचा अतिशय ठामपणे विरोध करायला पाहिजे की डोळ्याच्या बदल्यामध्ये डोळा फोडायचा असेल तर सगळं जग आंधळ होऊन जाईल असं जे म्हटलं जात होतं त्याचा हा प्रकार आहे. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की इथल्या बहुसंख्यकांवरती ही पहिले जबाबदारी आहे की जे काही कायदा आणि सुव्यवस्था तुम्ही निर्माण केलेली आहे आधुनिक, म्हणजे 1950च्या नंतर जगातले बहुतांश देश स्वतंत्र झाले आजच्या भाषेमध्ये, म्हणजे मध्ययुगीन सगळा कालखंड संपून. त्याच्यामुळे आपण जी घटना स्वीकारली, आपण जी एक प्रशासनाची व्यवस्था स्वीकारली, कायदा आणि सुव्यवस्थेच्या बाबतीमध्ये कायदे तयार झाले संसदेमध्ये, ह्या सगळ्याचं पालन करायची पहिली जबाबदारी आपोआप बहुसंख्यकांवरती येते, कारण की त्यांनी बहुसंख्येनं हे ठरवलेलं आहे. याच्या बाजूनं ज्यांनी ज्यांनी मतदान केलेलं आहे त्यांच्या सगळ्यांवरती ही तर पहिली जबाबदारी येते. मग अशा वेळी तुम्ही जेव्हा अशा पद्धतीनं वागत असाल तेव्हा तुमच्यावरती संशयाचं एक बोट दुसऱ्याकडे म्हणत असताना 4 बोटं आपोआपच बहुसंख्यकांवरती येणार. ही जास्त जबाबदारी असते नेहमी सुद्धा जे कोणी बहुसंख्य असतील त्यांच्यामध्ये. आणि लोकशाहीमध्ये सुद्धा सत्ताधारी पक्षावरती जास्तीची जबाबदारी ही असते की तुम्हाला हे सगळे दोष समाजातले दूर होण्यासाठी म्हणून, कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी म्हणून, काय ज्याला म्हणता येईल आपण त्याला, म्हणजे विकास तुम्हाला जर करायचा असेल त्याच्या जोडीनं ही सगळी सुव्यवस्था राखायची जर असेल तर त्याच्यासाठी कायद्याचं पालन करण्याची जबाबदारी पहिले सगळ्यात जास्त बहुसंख्यकांवरती येते, सत्ताधाऱ्यांवरती येते. ही महत्त्वाची गोष्ट आहे. ती जर विसरून तुम्ही ह्या पद्धतीने वागणार असाल तर त्याच्यामधून अतिशय गोंधळाची, अतिशय भयानक अशी परिस्थिती, आणि परत इथं तुम्ही मध्ययुगीन कालखंडामध्ये जाताल की जेव्हा प्रत्यक्ष समोरासमोर युद्ध व्हायचं आणि लोक एकमेकांना भौतिकदृष्ट्या भोसकून काढायचे किंवा जीव घ्यायची. ही परंपरा 1950च्या साधारणतः जगभरातले बहुतांश देश स्वतंत्र झाल्याच्या नंतर बदलली आणि नंतर कायदा आणि सुव्यवस्था प्रत्येक ठिकाणी पोलीस यंत्रणा किंवा देशाच्या म्हणजे सैन्याची यंत्रणा, सुरक्षा यंत्रणा, असंख्य गोष्टी तुम्ही निर्माण केल्या. मानवी संस्कृतीमधला हा अतिशय महत्त्वाचा घटक होता की कोणी कोणाची प्रत्यक्ष सूड उगवण्याच्या दृष्टीनं हे जे काही सगळं चालायचं ते सगळं बाजूला ठेवून आपण एक नवीन व्यवस्था स्वीकारली, जशी राज्य व्यवस्था स्वीकारली.
आधी राजाचा मुलगा हाच राजा होत होता, दुसऱ्या कोणाला संधी नव्हती. लोकशाहीची व्यवस्था जगभरातल्या बहुतांश राष्ट्रांनी स्वीकारल्याच्या नंतर सर्व लोकांमधून ज्या पद्धतीने ही निवड व्हायला लागली, प्रशासनामध्ये जे अधिकारी आहेत त्यांची निवड करण्याची एक विशिष्ट प्रक्रिया आली, सत्तेवर बसणाऱ्यांची एक प्रक्रिया आली, त्याच पद्धतीने कायदा आणि सुव्यवस्था पण निर्माण करण्याची एक व्यवस्था आली, राज्यघटना आली, कायदे आले, विधिमंडळ आलं. या सगळ्या गोष्टी आधुनिक लोकशाहीचं त्याचं काय म्हणता येईल त्याचं फळ आहे. आणि जर तुम्ही हे सगळं टाळून परत एकदा त्या जुन्या मानसिकतेमध्ये जर राहणार असाल तर तुम्ही पूर्णपणे मागं जाताय. म्हणजे ही पूर्णपणे परिवर्तनाची जी दिशा आहे, ज्या तिरंगा झेंड्याचं परवा आपण घरोघर तिरंगा म्हणून हे केलं, त्याच्यामध्ये जे चक्र वापरलेले ते परिवर्तनाचं आहे आणि त्याला 24 आरे आहेत. म्हणजे दिवसाचे 24 तास म्हणजे अखंड परिवर्तन नावाची गोष्ट आहे. मग हे सगळं केलेलं असताना परिवर्तन सोडून देऊन तुम्ही हे चाक उलटं फिरून मागं जाणार असाल आणि परत एकदा अशा पद्धतीने स्वतःच्या हातामध्ये कायदा घेऊन तसं वागणार असाल आणि त्याहीपेक्षा त्याचं समर्थन केलं जाणार असेल, त्यांचा सत्कार होणार असेल, तर ही भयानक विकृती आहे आणि हिचा सगळ्यांनी कडक शब्दामध्ये निषेध केला पाहिजे आणि त्यांना ही जाणीव करून दिलेली पाहिजे की हे पूर्णतः अनैतिक आहे. इथेच थांबूयात. आम्ही ॲनालायझर परिवाराच्या वतीने बिल्किस बानोंच्या गुन्हेगारांचं ज्या पद्धतीनं उदात्तीकरण जे कोणी करणं असेल त्यांचा कडक शब्दामध्ये निषेध करतो. धन्यवाद.